नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानामध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास कळवा पोलिसांनी अटक केला आहे. प्रदीप शेळके असं त्या नराधमाचं नाव असून एका रुग्णाच्या नातेवाईकांच्या आणि रुग्णालयातील MSF सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आहे. आईसोबत ही मुलगी कळवा रुग्णालयामध्ये आलेली असताना 11 वर्षीय पीडित मुलगी रुग्णालयाच्या आवारामध्ये उभी होती. त्याचवेळी नराधम प्रदीप शेळके यांनी त्या मुलीला त्या ठिकाणच्या उद्यानात नेले. तिथे तो मुलीशी अश्लील चाळे करत असताना ही बाब रुग्णांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. दरम्यान रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा संप सुरू होता. नातेवाईकांनी त्या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तात्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीप याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना देखील दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी प्रदीप याला त्याला अटक केली असून त्याच्यावरती पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काल 19 रोजी 11-11:30च्या दरम्यान एक मुलगी जी थोडंसं तिला आकलन शक्ती थोडी कमी आहे परंतु तिला समजते सर्व, अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेच हे लोक बसलेले असतात आपले तिथले येणारे पेशंटचे नातेवाईक वगैरे. आणि त्या ठिकाणी एक शेळके नावाचा जो एक हे आहे मुलगा 42 वर्षाचा हे आहे प्रदीप शेळके म्हणून, हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळे करतोय असं ह्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला सिक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं. सिक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवल्यावरती आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतलं आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या अन्वये 1247/24 अन्वये पोस्को 74 आणि पोस्को 8 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला लगेच तात्काळ आम्ही अटक करून कडक कारवाई केलेली आहे. आणि सदर ठिकाणचे जे CCTV फुटेज आहे त्याची आम्ही पाहणी करतोय की तिथे काय आहे का, परंतु त्या परिसरामध्ये CCTV संदर्भात आम्ही आमचे गोपनीय कर्मचारी आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की यामध्ये छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे जे अधिष्ठान आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांना एक पत्रव्यवहार करून आजूबाजूचा परिसर ह्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी CCTV लावण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. कारण आताचा कलकत्ता वगैरे काही ठिकाण आहे, या ठिकाणी झालेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला लोकांची सुरक्षितता आणि मुलींची किंवा महिलांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या गुन्ह्यामध्ये जो आहे तो आम्ही जो तपास आहे तो आम्ही करीत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कलकत्ता येथील डॉक्टर मौमिता देबनाथ यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांना व महाराष्ट्रात पवई, बदलापूर, कळवा येथील लहान चिमुकल्या मुलींवरती अतिप्रसंग करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकार व महाराष्ट्रातील राज्य सरकारने त्यांची जबाबदारी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कडक कारवाई करून या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीकरिता
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांनी या ठिकाणी आंदोलन केलं। या निषेध आंदोलनामध्ये महाराष्ट्र व केंद्र सरकारमधील गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव शिल्पा सोनाने यांनी केलेली आहे। त्या निषेध आंदोलनामध्ये सहभागी वसुधा गायकवाड, ललिता पंडावळे, लीलाताई समखेडकर, शारदा दामोदर, वंदना कांबळे, वैशाली काकडे, उज्ज्वला खाडवे, प्रीती त्रिभुवन, वत्सला उबाळे, विजया जाधव, सुनीता लखन यासारख्या असंख्य महिला येथे सहभागी झाल्या होत्या। पवईच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, पुराच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, अंबरनाथच्या बेटीला न्याय मिळालाच पाहिजे, नवी मुंबईच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे। आज या ठिकाणी आपण कोलकात्यामध्ये जो डॉक्टर मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि तिचा खून झालेला आहे, एकदम क्रूर हत्या तिची झालेली आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये कालच आपल्या कळवा एरियामध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला। तसंच बदलापूरमध्ये ह्या ठिकाणी सुद्धा घटना झालेली आहे। तिथे तर शिक्षकांनी 2 मुलींवर अत्याचार करून बलात्कार केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध पवईमध्ये सुद्धा 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे। अशा वारंवार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घटना घडत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे डोळे मिटून गप्प बसलेले आहे। अशा ठिकाणी ह्या महिलांना आम्हाला सुरक्षित योजना काढलेली लाडकी बहीण, तर लाडक्या बहिणीऐवजी सुरक्षित महिलांना न्याय दिला पाहिजे आणि गुन्हेगाराला पाठीशी न घालता फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आणि डॉक्टर महिलांना जो हे झालेला आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना जो म्हणजे त्यांच्यावर अटक केल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो, असा गुन्हा त्यांनी ताबडतोब डॉक्टर लोकांसाठी केला पाहिजे, कायदा हा त्यांनी केला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट हे त्यांनी लवकर डिक्लेअर करायला पाहिजे। न्यायालय नियुक्त झाले पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशा गुन्हेगाराला फाशी दिली पाहिजे, अशी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने आज मी या ठिकाणी मागणी करते। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरामधील हजारो महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले आहेत। अजूनही या योजनेचे फॉर्म भरले जात असून ज्यांनी फॉर्म अद्याप भरले नाहीत त्यांनी ते भरावे। ज्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले आहेत अशा लाभार्थी महिलांनी काल रक्षाबंधनाचे निमित्त साधून आमदार प्रताप सरनाईक व राज्य सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली। आमदार सरनाईक यांना राख्या बांधण्यासाठी ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील महिलांची हजारो संख्येने येथे गर्दी झाली होती। त्यातील शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार सरनाईक यांना रक्षाबंधन करून लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचा आनंद देखील व्यक्त केला। हा रक्षाबंधन सोहळा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा झाला। यावेळी ओवळा माजीवाडा मतदारसंघाच्या महिला आघाडी प्रमुख परीक्षा सरनाईक, माजी नगरसेविका विमलताई भोईर, आशा डोंगरे, विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभाग प्रमुख रामचंद्र गुरव, भगवान देवकते, संतोष ढमाले, त्याचप्रमाणे महिला आघाडी, युवा सेना तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित होते। संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येत्या 27 ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे। मात्र 8 दिवस शिल्लक असताना अजूनही गोविंद पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाहीत। या संदर्भात मंगळवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये सर्व गोविंदा पथकांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली। महाराष्ट्र शासनाने 75,000 गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर करण्यात आला होता। मात्र कमी दिवस शिल्लक असतानाही अद्यापही गोविंदा पथकांना या ठिकाणी शासनाकडून इन्शुरन्स दिले नाहीत।
त्यामुळे ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीने 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल। त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानले। शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो, मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बालगोपाळांना होतोय का? सराव करताना अनेक बालगोपाळांना इजा होतीये, मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्याने अनेक गोविंदा पथकांनी खंत व्यक्त केली आहे। त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या 1 महिन्याआधी गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांनी केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की यावर्षी महाराष्ट्रातले 60 गोविंदा पथकांना स्पेनला पाठवणार आहेत। 60 गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीने केली जाईल, त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। सदर पत्रकार परिषदेला समीर पेंढारे, राकेश यादव, रोहिदास मुंडे, नितीन पाटील, आशिष डाके व इतर मान्यवर ठाणे मुंबईतील गोविंदांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 27 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी 7 दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून 75,000 गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं। त्यासाठी आम्ही ठाण्यातले गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो। पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स ते काढत नाही आहेत। त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना, ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहखर्चाने ठाण्यातील 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहेत। त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो। आम्ही शासनाशी पाठपुरावा केला, स्वतः खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेतली। श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ओरिएंटलचे मॅनेजर आहेत सचिन खानविलकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला। त्यांनाही सांगितलं की ठाण्यातील जे गोविंदा पथक यांचा इन्शुरन्स आपण काढावा, पण इन्शुरन्स कंपनी आम्हाला असं सांगते की ज्या संस्थेला दिलेला आहे त्या संस्थेकडे तुम्ही जा, ते त्या अर्जाची पडताळणी करतील आणि त्यानंतर आम्ही आपल्याला इन्शुरन्स काढून देऊ। पण ती संस्था कुठली बोगस आहे, 1 महिन्यापूर्वी ती रजिस्टर करते, त्यांचा गोविंदा पथकांशी संबंध काय? महाराष्ट्रातल्या कुठल्या गोविंदा पथकांना विश्वासात घेतलं आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन म्हणून जे नाव देतं, महाराष्ट्र राज्य नाव देऊच शकत नाही नियमाने, असं सर्क्युलर आहे। आणि जी रजिस्टर केली धर्मदा आयुक्ताकडे महाराष्ट्र शासनाचं कुठलाही पत्र नाही की यांना मान्यता दिली म्हणून। शासनाने 75,000 गोविंदा पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे। मग जर का ती पैसे शासन देतोय, मग या लोकांना गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय? हे काय ही संस्था काय यांच्या खिशातले पैसे देत नाहीये, मग तुम्ही त्याला नियमाने अटी का ठेवता? आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्स वाल्यांना गाईडलाईन द्या की जे गोविंदा पथक तुमच्याकडे अप्रोच होतात त्यांचे इन्शुरन्स काढा म्हणून। त्यावर्षी आम्ही तेच सांगितलं ना शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंदा पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून। खाडीकिनारी कांदळवन राखीव वनाची घोषणा केली असली तरी ही घोषणा कागदावरच असल्याचा भास ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठ रस्त्याकडे जाताना होत आहे। वन विभाग आणि ठाणे महानगरपालिका या दोन्ही आस्थापनांनी परिसरात राखीव वन असे फलक लावून कायद्याचा धाक दाखवला आहे, मात्र या कायद्याकडे दुर्लक्ष करून कांदळवनात केरकचरा, माती, खाडी, दगड, रॅबिट टाकण्यात येत आहे। त्यामुळे जैवसंपदेला धोका निर्माण झाला आहे। ठाणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे मोकळं फिरण्यासाठी मोजक्याच जागा असून ठाणे पूर्वेतील श्री स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणेकर मॉर्निंग आणि इव्हिनिंगला चालण्यासाठी येतात। सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही गोष्टींचा आनंद मिळत असल्याने कोपरीकरांबरोबरच ठाणे पश्चिमेतून नागरिक खास फिरण्यासाठी येथे येतात। पाऊस देखील उत्तम पडल्याने रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई झाली आहे, मात्र हिरवाईचा फायदा अज्ञात व्यक्तींकडून घेतला जात असून रॅबिटचा भराव टाकण्यासाठी घेत आहेत। या रस्त्यावरून चालताना निसर्गाचा आनंद मिळतो, तसेच साप, मुंगूस, घोरपड, सोनेरी कोल्हा इत्यादी प्राणी अधूनमधून दिसतात। एका बाजूला वनसंपदा आणि जैवविविधता वाढत असताना दुसरीकडे कांदळवनात नको त्या वस्तू फेकून पर्यावरणाला बाधा निर्माण केली जाते।
स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभाग आणि ठाणे महानगरपालिकेने राखीव वन हा फलक देखील लावला आहे. या फलकावरती कचरा फेकणे, अतिक्रमण, शिकार, झाडं तोडणे, शेती इत्यादी गोष्टी करण्यास मनाई केली आहे. उल्लंघन केल्यास कडक शासन करण्याचे या फलकावरती लिहिलेलं आहे. मात्र याकडे कानाडोळा करून बिल्डिंग मटेरियल, माती, खडी, दगड इत्यादी वस्तू येथे टाकल्या जात आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.